सुप्रभात. चला तर मग सुरुवात करूया आपल्या गोष्टीला. आज मी तुम्हाला रामायणातील एक सुंदर गोष्ट सांगणार आहे. रामायण म्हणजे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचाच विषय, हो ना. मग ते महाकाव्य असो किंवा गदिमांच्या शब्दातून रंगणारा गीत रामायणाचा सुरेल मस्त सांगीतिक अनुभव असो किंवा लॉकडाऊनमधला असह्य काळ सुख करणारा रामानंद सागर यांचे रामायण असो. मात्र या महाकाव्याचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर यामध्ये भेटणारी सगळी श्रीरामाला भेटणारी सगळी पात्र, मग ती प्रत्येक स्वभावाची प्रवृत्तीची, म्हणूनच या पात्रांचंच काय होतं, आपल्या मनात एक अढळ स्थान राहिलं गेलंय, हो ना. मग म्हणूनच श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण या मुख्य पात्रांसह सुग्रीव, हनुमंत, जटायू यांसारखे अनेक इतर पात्रही आपल्याला तितकीच भावतात. रामायणातील तुमचं आवडतं पात्र कोणतं, मला नक्की कमेंट करून सांगा. आज मी तुम्हाला माझ्या आवडत्या पात्राबद्दल सांगणार आहे, ती म्हणजे शबरी. प्रभू रामांची वर्षानुवर्ष वाट पाहणारी, थकलेल्या डोळ्यांनाही रामाच्या वाटेकडं आस लावलेली आणि प्रभू श्रीरामांच्या दर्शनानंतर आपण चाखलेली बोरं खाऊन देवाला तृप्त करणारी ती शबरी. पण या पलीकडे पण तिची ओळख आहे का, काय आहे तिची एक्झॅक्टली गोष्ट, आपण ती आज ऐकणार आहोत. काही वर्षापूर्वी काय झालं होतं, दंडकारण्यातील भिल्ल वस्तीच्या प्रमुखाची ती लेक होती. अवघ्या 10 वर्षाची होती. तिचं छान बालपण सुरू होतं. आईवडिलांनी लग्न ठरवलं अचानक, आणि मग तिला लग्नात काही रस नव्हता, कारण अंगणातल्या बोकडाच्या पिल्लाची तिची गट्टी जमली होती. दिवस रात्र ती तिच्या त्या बोकडाच्या पिल्लाबरोबर खेळत होती. आपल्या मनात लग्नाच्या दिवशी या आपल्या सवंगड्याशी कायमची ताटातूट होणार ही आईकडून कळलेली वार्ता ऐकून लहानगी शबरी काय झाली, हिरमुसली. असं होऊ नये म्हणून तिने आईला सांगितलं की असं करू नका, माझ्या लग्नाच्या वेळेस त्या बोकडाला मारू नका. असं खूप विनवण्या केल्या, खूप रडली, पण काहीच झालं नाही. मग शेवटी काय ठरवलं तिने, की जर माझ्यामुळं या निष्पाप बाळाचं जर बळी जाणार असेल तर मला ते लग्नच नको. म्हणून ती काय केली, लग्नाच्या दिवशीच काय केलं, ती घरातून बाहेर पडली. रात्रभर धावत राहिली. मनात भीती होतीच, पण भिल्लाची पोरगी होती ती, त्यामुळं तिला जंगलाची वाट काय नवीन नव्हती. मग अशीच चालत 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 पळत 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 तिला एक काय दिसला नजरेत, सकाळी पहाटे एका मुलींचा आश्रम दिसला. आता आश्रम कोणाचा, ऋषी कोण होते त्या आश्रमाचे हे काहीच माहिती नव्हतं. मग शबरीनं पहाटे उठावं, ती झाडलोट करावी, आश्रमाची छान स्वच्छता करावी, पुन्हा झाडावर चढून बसावं, हा रोज दिनक्रम तिने चालू ठेवला. आणि हे पाहून सुरुवातीला मातंग ऋषींना आश्चर्य वाटलं, मात्र हे आपल्या शिष्याचे काम नाही हे त्यांना कळलं. मग याचा आता छडा लावायचाच, की कोण आपला जो आश्रम आहे तो स्वच्छ करतोय, कोण सगळं उत्तमाचं उत्तम स्वच्छता राखतोय. म्हणून त्यांनी काय केलं, सकाळी त्या छोट्या शबरीला रात्रभर जागून राहून वाट बघून सकाळी त्या छोट्या शबरीला पकडलं. प्रेमाने तिची विचारपूस केली. शबरीच्या तोंडातून शब्द फुटेना. मग ऋषींना कळालं की ही आश्रमात राहण्यास तयार आहे. आता आपण तिला काय करूयात, आपल्या आश्रमात ठेवूयात. आश्रमात तिने अनेकांची सेवा करत एक सुंदर छान उद्यान फुलवलं. दिवस रात्र त्याच्यामध्ये गेले. मातंग ऋषींना भगवंताकडून समाधीचा संदेश मिळाला. मग 2च दिवसात ऋषी मुनींना आपल्या कायमचे सोडून जाणार हे समजताच आश्रमातील सर्वजण अस्वस्थ झाले, सर्व रडू लागले. छोटी शबरी प्रत्येकाशी मुनींचा होणारा संवाद ऐकत होती. काही कळत होतं, काही कळत नव्हतं, कारण ती लहान होती. मग गुरुजींनी तिच्या मस्तकावर हात ठेवला आणि मोठ्या प्रेमाने सांगितलं की तू आता काही काळजी करू नकोस, तुझा उद्धार होणार आहे. आणि तरीही तिच्या चेहऱ्यावरचं काहीच कळायना, तिला काहीच कळेना, उद्धार म्हणजे हे काही कळेना. तुझ्या उद्धारासाठी प्रभू श्रीराम स्वतः येथे येतील. यानंतर सर्वांचा निरोप घेऊन मुनी निघून गेले. मुनींच्या जाण्याने शबरीला खूप दुःख झालं, एकटं वाटू लागलं. रात्री ती उशिरापर्यंत जागू लागली, तिला झोपच येत नव्हती. मग आता श्रीराम कोण हे कळेच ना. पहाट होताच प्रभूंच्या स्वागतासाठी तिने आवरावर सुरू केली. तिने कुठे भरभरीसर झाडून घेतला. त्यानंतर प्रभूंच्या आगमनापूर्वी स्नान उरकण्यासाठी ती झऱ्याकडे जात होती. छान स्वागतांसाठी लगबग तिची सुरू होती. आसन छान केलं, सुगंधित फुलं ठेवली, पांढऱ्या शुभ्र फुलांचे हार केले. दिवस रात्र असंच गेले, तिचा भानच उरलं नाही. आणि शेवटी काय झालं, तिने रामचंद्रांना रोज तिचं एकच दिनक्रम हा सुरू झाला. तिने पण रामचंद्रांना पाहिलं नव्हतं, त्यामुळे मनातल्या मनात ती रामचंद्रांची अशी चित्र रेखाटू लागली की कसे असतील ते. आणि मात्र तिला तो भासच वाटायचा. प्रभूंची आस लावून लावून असे खूप दिवस गेले. आता चिमोरडी जी शबरी होती ती वयात आली आणि तारुण्य चालू झालं. तारुण्यात सुद्धा तेच सुरू झालं. भिल्लाची लेक म्हणून तिची हेटाळणी होत होती. अनेकदा तिला तळ्यातलं पाणी नेण्यास मनाई केली जात होती. हा आश्रम तिनं बनलेल्यात प्रत्येक जण तिच्यासाठी आई वडिलांच्या स्थानी होतं.
मग हळूहळू तारुण्यही सरलं आणि काय आलं, वार्धक्य आलं, म्हातारपण आलं, शरीर थकलं, दृष्टी कमी दिसायला लागली, हात थरथरू लागले. पण अजून सुद्धा ती काय धरलं होतं, तिने आज काय धरली होती की माझे प्रभू रामचंद्र येणारच आहेत, म्हणून तिने रामाच्या प्रतीक्षेत ती चिरतरुण होतं. वार्धक्यातही स्वच्छतेचा नेम ती चुकवत नव्हती. रोज तेच शरीर जर्जर झालं होतं, दर्शनाशिवाय श्वास थांबणार नाही या विश्वासाच्या बळावरच ती काय करू लागली, तग धरून होती. थरथरणाऱ्या हातात झावळ्याच्या झाडू घेऊन शबरीने पहाटे झाडलोट सुरू केली. मुखातून प्रभू रामाचे नामस्मरण सुरू होते आणि अचानक काय झालं, कधीही न पाहिलेले तिथे साठवलेली जी प्रतिमा होती ती तयार करत होती आणि अवघ्या काही क्षणात तो अभूतपूर्व सोहळा शबरीने अनुभवला. कोटी सूर्याचं तेज, अनेक चंद्राची शीतलता एक झाल्या आणि शबरीची भक्ती फळाला आली. अखेर तुम्ही आलात प्रभू, हे शब्द असं म्हणतात घुमले आणि शबरीने प्रभू श्रीरामाच्या चरणांवरती लोळण घेतली. एरवी कधीही माते समान असलेल्या महिलेला आपल्या पायांना स्पर्श करू न देणारे श्रीराम त्या दिवशी मात्र अढळ नजरेने ही भक्ती स्वीकारत होते. त्यानंतर प्रभूच्या पाद्यपूजनाच्या शबरीने धरलेला हट्ट प्रभू रामांना मोडवला नाही. लक्ष्मणाने हरतऱ्हेने समजण्याचा प्रयत्न केला, मात्र शबरीप्रमाणे श्रीरामही भक्तीच्या या सोहळ्यात मग्न झाले होते. शबरी आणि प्रभू रामाच्या या भेटीचा हृदय सोहळा वाल्मिकी रामायणात शब्दबद्ध करण्यात आलेला आहे. शबरीने चाखलेली बोरं पाहून लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या, मात्र तरीही रामाने प्रेमभराने त्याचा केलेला स्वीकार म्हणजे शबरीच्या वर्षानुवर्षाच्या भक्तीची पोचपावती होती. या लहानशा कुटीत असा सोहळा संपन्न झाला, ज्याचे दाखले आजही या कलियुगात दिले जातात. मग या कृतीतून आपल्याला काय कळालं की भक्तीची ही नवी परिभाषा आहे, जिथं आपण भगवंताच्या भेटीपासून आपल्याला कधीही वंचित राहावे लागणार नाही. ना कोणती दांभिक वृत्ती, ना अतिरिक्त खर्चिक पूजापाठ, केवळ मनातील निर्माण भक्तीची आस इतकी सोपी कृती शिकवणारी शबरीमाई पुढील अनेक पिढ्यांची गुरु ठरू शकते. म्हणून आपलं आरोग्य सांभाळा, उत्तम भक्ती करा, अंधश्रद्धेतून भक्ती करू नका आणि आनंदाने जगा. थँक्यू. आणि ही गोष्ट आवडली असेल